हॅलो मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज मधली फोर्थ टेस्ट म्हणजे चौथी टेस्ट ही उद्यापासून 23 जुलैपासून मँचेस्टरचं जे ओल्ड ट्रॅफर्डचं ग्राउंड आहे त्या ओल्ड ट्रॅफर्डच्या ग्राउंडवर सुरू होणार आहे. ही जी फोर्थ टेस्ट आहे ती खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण इंडियाला जर सिरीज जिंकायची असेल तर इंडियाला फोर्थ टेस्ट जिंकावीच लागणार आहे. आणि जर इंग्लंड फोर्थ टेस्ट जिंकली तर ते सिरीज जिंकून जातील, कारण इंग्लंड या सिरीजमध्ये पुढे आहे. 2 टेस्ट मॅचेस इंग्लंडने जिंकलेले आहेत, एक टेस्ट मॅच इंडियाने जिंकलेली आहे. याच फोर्थ टेस्टसाठी इंग्लंडने आपली प्लेइंग 11 फायनली डिक्लेअर केलेली आहे. ते दरवेळेसच एक दिवस आधीच प्लेइंग 11 डिक्लेअर करतात. त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये आहे झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पॉप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स कॅप्टन, नंतर जेमी स्मिथ विकेट कीपर, नंतर ब्रायडन कार्स, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर आणि लिएम डॉसन. लिएम डॉसन जो आहे तो स्पिनर म्हणून शोएब बशीरच्या जागी खेळणार आहे. शोएब बशीर मागच्या थर्ड टेस्ट मॅच मध्ये इंजर्ड झाला होता आणि त्याच्यामुळेच तो आता फोर्थ टेस्ट खेळू शकणार नाही. त्याच्या जागीच लिएम डॉसनला घेण्यात आलेलं आहे. इंडियाची प्लेइंग 11 काय असेल? आता इंडियाची प्लेइंग 11 ही उद्याच मॅच सुरू होण्याच्या थोडा वेळ आधी कळेल. जेव्हा टॉस होतो त्या टॉसच्या वेळेसच इंडियाची प्लेइंग 11 कळते.